नमस्कार मित्रांनो, नायक अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आपण कंटिन्यू करणार आहे नदी प्रणाली. का आहे नदी प्रणाली नवीन टॉपिक आहे बरोबर. आणि जेवढ्या काही महाराष्ट्रामधल्या आपल्या नद्या आहेत त्या नद्या आपल्याला बघायच्या आहेत. आणि त्याच्या अगोदर म्हणजे ॲक्च्युली नदी काय असते बरोबर, ते नदी आपल्याला बेसिक त्याची इन्फॉर्मेशन आहे, ते इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची आहे, बघायची आहे. तर सुरुवात करूया. बघा आता समजा एक नदी आहे. समजा आता नदी नेहमी काय होते, एक उंचावून त्याची सुरुवात होते बरोबर, पर्वतावरून असेल. आता उंचावून नदी समजा सुरुवात झाली बरोबर. आता जिथून ती नदी सुरुवात होते बरोबर, जिथून ती नदी सुरुवात होते त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण उगमस्थान. काय म्हणतो आपण त्याला, उगमस्थान. आलं लक्षात, त्याला म्हणतो आपण उगम स्थान. त्याला काय म्हणतो आपण उगमस्थान. आणि जिथं जाऊन ती मिळते म्हणजे कुठे मिळते, समुद्राला मिळते. आलं लक्षात, कुठं मिळते, समुद्राला मिळते. तर त्या ठिकाणाला काय म्हणतो आपण, त्याचं मुख म्हणतो बरोबर. त्याला काय म्हणतो आपण मुख बरोबर. आता नदी जेव्हा तिचा उगमस्थान होते तर नदी बनते कशी, त्याला कधी त्याच्या उपनद्या मिळतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ट्रिब्युटरी म्हणतो. आणि त्याला बऱ्याच साऱ्या उपनद्या येऊन मिळतात. आणि त्याला ती उपनदी असते बरोबर, उपनदी. त्याला अजून काय मिळते, उपनदी. आणि उपनदीच्या पण काही नद्या असतात त्याला आपण सहाय्यक नद्या सुद्धा काय म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण सहाय्यक नद्या सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, सहाय्यक नद्या. काय म्हणतो आपण त्याला, सहाय्यक नद्या. आलं लक्षात. आता समजा जिथून ती समजा सुरुवात झाली, उगमस्थानावरून सुरुवात झाली नदीची, आणि जेव्हा ती वाहत जाते समुद्राकडे तर तेव्हा त्याच्यामध्ये ती काय करते, फक्त पाणी सोबत घेऊन जाते का, पाण्यासोबत काय घेऊन जाते, गाळसुद्धा घेऊन जाते. आलं लक्षात, काय जाते, गाळसुद्धा घेऊन जाते. तर गाळ घेऊन जात असताना समुद्राच्या ठिकाणी एक काय करते, ते गाळ साचवते बरोबर. तर तिथं त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण डेल्टा. तिथं काय डेल्टा तयार होतो. तिथं काय त्याला आपण ते काय करते, त्या डेल्टा कशापासून बनते, तिथं ती काय आणते, पूर्ण गाळ घेऊन येते बरोबर. इथं जो गाळाचा प्रदेश म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, त्रिभुज प्रदेश. त्याला काय म्हणतो आपण, त्रिभुज प्रदेश. काय म्हणतो आपण त्याला, त्रिभुज प्रदेश. आलं लक्षात. म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण डेल्टा. काय म्हणतो आपण त्याला, डेल्टा. आलं लक्षात. डेल्टा कशापासून बनलेला असते, गाळापासून बरोबर. गाळापासून कुठं पण समुद्राच्या म्हणजे समुद्राच्या जेव्हा ते समुद्राला जाऊन पोचते या ठिकाणी. आलं लक्षात. त्याला काय म्हणतो आपण डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश. आता समजा एखादी नदी आहे बरोबर. आता समजा उपनदी आहे आणि समजा आता इथं पाणी नाही आहे बरोबर, या साईडला पाणी आहे बरोबर, या साईडला काय आहे, पाणी आहे. दोन्ही पण नद्या पाणी घेऊन जाते. पण मधातल्या भागामध्ये काय दुष्काळ आहे समजा, तिथं पाण्याचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. पण तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा काय लागते, पाणी लागते समजा. तर त्याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट म्हणजे त्याच्यामध्ये गोष्ट काय होईल, त्याच्यामध्ये एक कालवा आपण त्याला काय म्हणतो, आर्टिफिशियल आपण ते कालवा काय करतो, तयार करतो बरोबर. कशासाठी, पाण्यासाठी. कारण की ती पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं त्याच्यामुळे आपण काय करतो, तिथं कालवा तयार करतो. तर तो पण काय नदीचा पार्ट आहे बरोबर. हे का झाला, इथं एक कालवा झाला. आलं लक्षात, इरिगेशनसाठी बरोबर. आणि जेव्हा नदीला पूर येतो बरोबर, जेव्हा नदीला पूर येतो तर कधी एखाद्या भागामध्ये काय होतं, नदीला जेव्हा पूर येतो तर ते एका सोबत खूप मोठा गाळ घेऊन येते बरोबर. काय करते, खूप मोठा गाळ घेऊन येते. आणि ते गाळ कसा होते, मग नदीच्या आजूबाजूला साचतो. आजूबाजूला तो काय करतो, गाळ आजूबाजूचा नदीच्या दोन्ही बाजूने समजा, तर तो काय करतो, गाळ मोठ्या प्रमाणात साचतो. तर त्यालाच काय म्हणतात, फ्लड प्लेन्स म्हणतो. पण त्याला फ्लड प्लेन्स. काय म्हणतो, फ्लड प्लेन्स. आलं लक्षात. काय म्हणतो पण त्याला, फ्लड प्लेन्स. आता बघा, महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये आपण किती प्रकारच्या नद्या आपल्याला बघायला भेटतात, तर तो आपण सध्या करूया. बघा आता बघा, आपण जेव्हा महाराष्ट्राची नदी प्रणाली बघतो तर आपल्याला 4 प्रकारच्या नद्या बघायला भेटतात. काय भेटतात, 4 प्रकारच्या नद्या बघायला भेटतात. जसं की बघा, नदी प्रणाली समजा आपण याला एक टॉपिक देऊ वरतो, समजा नदी प्रणाली.
बरोबर, नदी प्रणाली. आलं लक्षात. आता याच्यामध्ये आपल्याला किती सांगितलं, 4 प्रकारच्या आपल्याला नद्याचा प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. पहिली जी नदी प्रणाली आहे ती काय आहे, ती आहे वृक्षाकार नदी प्रणाली. काय आहे, वृक्षाकार नदी प्रणाली. काय आहे, वृक्षाकार नदी प्रणाली. बरोबर. आता वृक्षाकार नदी प्रणाली म्हणजे कशी, की म्हणजे तिचा वृक्षासारखा आकार आहे. बरोबर, जसं झाड असते झाडासारखा तिचा काय असेल, आकार असेल. जसं की समजा नदी आहे, बरोबर, तिच्या उपनद्या आहेत, बरोबर, तिच्या काय आहेत, उपनद्या आहेत, आणि त्याच्यासुद्धा काय आहेत, सहाय्यक नद्या आहेत. बरोबर, सहाय्यक नद्या आता म्हणजे नदी नाले वगैरे. तर ती काय झाली, आता दिसते कशी, वृक्षासारखी दिसते. बरोबर, म्हणून काय आपण त्याला काय म्हणतो, वृक्षाकार नदी प्रणाली. आता एक्झाम्पल जसं की भीमा नदी. काय आहे, भीमा नदी. काय आहे एक्झाम्पल, भीमा नदी. बरोबर, भीमा नदी कशी आहे, वृक्षाकार नदी प्रणालीसारखी ती नदी आहे. बरोबर. आता अजून अशी कोणती नदी आहे जी वृक्षाकार नदी प्रणालीसारखी आहे, ते कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आलं लक्षात. आता जो दुसरा प्रकार आहे तो आहे आपला केंद्रोत्यागी नदी प्रणाली. काय आहे, केंद्रोत्यागी नदी प्रणाली. काय आहे, केंद्रोत्यागी नदी प्रणाली. केंद्रोत्यागी नदी प्रणाली. बघा, केंद्रोत्यागी नदी प्रणाली. आता याच्यामध्ये एकदम सिंपल आहे. बरोबर, त्याग म्हणजे काय, एखादी गोष्ट सोडून देणे. बरोबर, एखाद्या ठिकाणाहून आपण कधी दूर जाणे त्याला काय म्हणतो आपण, त्याग करणे. आता या त्यागावरूनच काय कर, लक्षात ठेवायचं, ती काय करते, सेंटरपासून सोडून समोर चालली जाते, म्हणजे काय करते, त्याग करते. जसं की बघा, समजा एक महाबळेश्वरचं समजा एक पहाड आहे. बरोबर, त्या पहाडामधून काय होते, नद्या वाहायला सुरुवात होतात. बरोबर, काय होतात, नद्या वाहायला काय होतात, सुरुवात होते. जसं की बघा, समजा आता नदी आहे इथं. बरोबर, आता इथून नदीने काय केलं, तर वाहायला सुरुवात झाली. बरोबर, तिने काय केलं, आता समजा हा काय आहे, केंद्र आहे एक, हा काय आहे, केंद्र आहे. बरोबर, हा झाला आपला एक केंद्र झाला. समजा हा काय झाला, केंद्र झाला. आलं लक्षात. आता केंद्र झाल्यानंतर इथून काय करते, ते त्या केंद्राचा काय करते, त्याग करते. काय करते, केंद्राचा त्याग करते, समोर जाते. इथून दुसरा अजून एक नदी उगम होईल समजा, आणि ती काय करते, केंद्राचा त्याग करते. इथून सुद्धा एक नदी समजा, ती काय करते, केंद्राचा त्याग करते. इथून ती समोर निघून जाते, त्या केंद्राचा काय करते, ती त्याग करते. म्हणून काय, ती केंद्रोत्यागी नदी प्रणाली. आता याचे काही एक्झाम्पल आहे, जसं की महाबळेश्वर काय ठिकाण आहे. बरोबर, तिथून जेवढ्या काही नद्या उगम पावतात आणि ते काय करतात, त्या केंद्राचा काय करतात, त्याग करतात. तिथून काय समोर चालले जातात, काही पश्चिम आहे, काही पूर्व आहे. जसं की समजा आता सावित्री नदी आहे. जसं की आता याची एक्झाम्पल काय होईल, जसं की सावित्री नदी आहे. बरोबर, सावित्री नदी आहे, गायत्री नदी आहे. बरोबर, काय आहे, गायत्री नदी आहे. बरोबर, हे काय झाले त्याचे केंद्रोत्यागी, ते काय आहे, केंद्रोत्यागी आहे. अजून कोणत्या केंद्रोत्यागी आहेत नदी प्रणाली, बरोबर, तर त्या तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आता बघा तिसरा प्रकार काय आहे नदी प्रणालीमधला, तर तो आहे समांतर नदी प्रणाली. काय आहे, समांतर नदी प्रणाली. काय आहे, समांतर नदी प्रणाली. काय आहे, समांतर नदी प्रणाली. आता समांतर नदी प्रणाली म्हणजेच काय, ती काय करते, एकसारखी वाहत जाते. बरोबर, त्याच्यामध्ये ती केंद्रोत्यागी वगैरे आहे का, नाही. तर ते काय करते, एकाच म्हणजे सारख्याच फ्लोमध्ये काय करते, ती वाहत जाते. कारण की ती आता सारख्या फ्लोमध्ये का वाहत जाते, कारण की ती कशी असेल, त्याचा फ्लो कसा असेल, फ्लो एकदम फास्ट असेल, एकदम उंच ठिकाणाहून ती काय करते, वाहत जाते. आलं लक्षात. जसं की समजा ज्या आपल्या काय आहेत, एक्झाम्पल जर पकडायचं झालं समजा आपल्याला, जसं की आता समजा त्याचं जर आपण डायग्राम काढायची झाली, तर डायग्राम कशी होईल, एक मिनिट, डायग्राम कशी होईल त्याची, जसं की समजा नदी आहे. आता नदी गेली. बरोबर,
तर ही कशी करते, एकदम समांतर वाहत जाते, बरोबर. कशी समांतर एकसारखी. फ्लो कसा असेल, फ्लो एकदम कसा असेल, फास्ट असेल, म्हणजे का समांतर वाहत जाते एकदम फास्टमध्ये. तर आता एक्झाम्पल काय द्यायची, जसं की जे हिमालय म्हणजे आपल्या हिमालय म्हणतो आपला सह्याद्रीमधल्या जे नद्या आहेत, बरोबर. जसं की पश्चिम वाहिन्या कोकणामधल्या नद्या कशा आहेत, एकदम फास्ट वाहत जातात. जे पश्चिम वाहिन्या नद्या आहेत, पश्चिम, बरोबर, पश्चिम वाहिनी ज्या नदी आहेत, बरोबर, पश्चिम वाहिनी. एक मिनिट, कोणत्या नद्या आहेत, पश्चिम वाहिनी. पश्चिम वाहिनी कशामधल्या, ज्या कुठे तर कोकणातल्या, कोकणामधल्या आणि काय सह्याद्री पर्वतावरील. आलं लक्षात. पश्चिम वाहिनी नद्या त्या कशा आहेत, समांतर आहेत, एकसारख्या वाहतात एकदम फास्टमध्ये, बरोबर. कारण की स्लोप कसा आहे, स्लोप खूप जास्त आहे. आलं लक्षात. त्यालाच काय म्हणतो आपण, समांतर नदी प्रणाली. आता शेवटची कोणती राहिली, चौथी जी नदी प्रणाली आहे. आता तिथं आपली जागा नसल्यामुळे आपण काय करतो, नेक्स्ट स्लाईडमध्ये बघतोय. चौथी जी नदी प्रणाली सांगितली तर ती काय आहे, अनिश्चित नदी प्रणाली. काय आहे, अनिश्चित नदी प्रणाली. अनिश्चित नदी प्रणाली. आता बघा, अनिश्चित म्हणजे काय, त्याचं काय असं निश्चित काय असं काय म्हणजे हे नाही आहे, बरोबर. की म्हणजे ते कधी पाऊस आला तर काय होतात, तयार होतात आणि ऑटोमॅटिकली काय होऊन जातात, गायब होऊन जातात. आलं लक्षात. एक सिम्पल त्याच्या लक्षात ठेवण्यासारखं आहे. जसं की म्हणजे असं त्याचं डायग्राम काढायची झाली तर लगेच तयार होतील, बरोबर, आणि वायाला लागतील, बरोबर. त्याचं कसं असं निश्चित काही ठिकाण आहे का त्याचं, नाही. म्हणजे निश्चित असं काही आहे का त्याचं की बा फिक्स आहे का. जसं की आपण म्हणतो की समजा केंद्र त्याग आहे, त्यात फिक्स आहे. जसं की केंद्राचा काय करतात, त्याग करतात, बरोबर. जसं की आपण म्हणलं की समांतर, ते कशा एकसारख्या वाहतात, तर त्याला काय म्हणतो आपण, ते झाल्या निश्चित झाल्या, बरोबर. ही काय झाली, अनिश्चित झाली, बरोबर. म्हणजेच काय सांगता येत नाही ती कशी वाहल म्हणून. आलं लक्षात. एक्झाम्पल काय होते, जसं की विदर्भामधल्या काही नद्या आहेत, बरोबर, आणि जसं की म्हणतो भंडारा त्या साईडने कशा येतात, त्या अनिश्चित आपल्या नदी प्रणाली पाहायला मिळते. आलं लक्षात. आता बघा, आता आपण हे काय बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं कशामधलं, आपल्या नदीबद्दल, बरोबर. नद्यांबद्दल काय बघितलं आपण, इंट्रोडक्शन बघितलं. आता आपल्याला सुरुवात करायची आहे नर्मदा नदीपासून. काय सुरुवात करायची आहे, नर्मदा नदीपासून आपल्याला काय करायची, आता सुरुवात करायची आहे. आता बघा, नर्मदा नदी जेव्हा आपण बघू तर नर्मदा नदी समजा कशी आहे, नर्मदा नदी पश्चिम वाहिनी आहे. त्याच्या अगोदर अजून एक तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. कन्सेप्ट कसा बघा, 3 लाईन लक्षात ठेवा, बरोबर. आता हे काय आहेत, हे पश्चिम वाहिनी नद्या आहेत, बरोबर. पश्चिम वाहिन्या कोणती आहे, एक नर्मदा आहे, बरोबर, आणि दुसरी काय आहे, तापी आहे. हे काय पश्चिम वाहिनी नदी आहेत, बरोबर. आता बघा, सर्वात वर काय येईल, सर्वात वर येईल इथं समजा आपण त्याला काय म्हणतो, विंध्यांचल पर्वत. काय आहे, विंध्यांचल पर्वत. काय आहे, विंध्यांचल पर्वत. त्याच्यानंतर सातपुडा पर्वत, बरोबर. काय आहे, सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वत, बरोबर. आणि त्याच्यानंतर काय येतो, त्याच्यानंतर येईल आपला सातमाळा. काय आहे, सातमाळा. सातमाळा पर्वत. त्यालाच काम अजून त्याला आपण मग म्हणतो अजिंठा. अजिंठा. काय आहे, अजिंठा पर्वत. काय आहे, अजिंठा पर्वत. आलं लक्षात. आता याच्या जेव्हा विंध्यांचल पर्वत आणि सातपुडा पर्वत याच्यामधून कोणती नदी वाहते, ती जी काय आहे पश्चिम वाहिनी आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, नर्मदा. ती कशी, ती नदी कोणती आहे, नर्मदा. कोणती आहे, नर्मदा, बरोबर. आणि सातपुडा पर्वत आणि सातमाळा व अजिंठा पर्वत याच्यामधून कोणती नदी वाहते, ती पश्चिम वाहिनी, तर ती आहे कोणती, तापी रिव्हर. काय आहे, तापी नदी. काय आहे, तापी नदी. आलं लक्षात. काय आहे, तापी नदी. सोपा आहे, म्हणजे असं डायग्रामॅटिकली तुमच्या लक्षात राहील, बरोबर. जसं की एकदम आपण जर डायरेक्ट ग्रेडिंग केलं तर तेवढ्या आपलं होणार नाही. आलं लक्षामध्ये. आता बघतोय आपण नर्मदा नदी. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला बघायचं आहे नर्मदा नदी. आता नर्मदा नदी काय सांगितलं, पश्चिम वाहिनी आहे. काय आहे, पश्चिम वाहिनी आहे. आता नर्मदा नदीचा जे उगम आहे, ते उगम कुठून होतो, उगम होतो अमरकंटक. कुठून होतो, अमरकंटकमधून.
कुठून होतो? अमरकंटक, बरोबर, अमरकंटक. आणि जाते कुठं ती जाते पश्चिम भागाला, बरोबर, पश्चिम म्हणजेच काय, अरबी समुद्रामध्ये, आलं लक्षात, अरेबियन सीमध्ये, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, खंबातच्या आखातामध्ये जाऊन मिळते, आलं लक्षात. कुठं मिळते ती? समजा खंबातचा आखात, खंबात, बरोबर, खंबातचा आखात. आता याच्या पण बऱ्याच साऱ्या काही काय आता उपनद्या आहेत, त्याला काय म्हणतो आपण, ट्रिब्युटरी म्हणतो, बरोबर. आता अमरकंटकला काय झाली, ती सुरुवात झाली, अमरकंटकला काय झाली, त्याची सुरुवात झाली. आता सुरू होत असताना त्याला पहिल्यांदा एक काय म्हणते, त्याला मिळते एक उपनदी, त्याला काय भेटते, एक उपनदी. तर त्या उपनदीचं नाव काय आहे? त्या उपनदीचं नाव आहे हिरण. काय आहे? हिरण. काय आहे? हिरण, आलं लक्षात. त्याच्यानंतर ती दुसरी उपनदी मिळते तिला, तर त्या उपनदीचं नाव काय आहे? त्या उपनदीचं नाव काय आहे? त्या उपनदीचं नाव आहे बरणा. काय आहे? बरणा, आलं लक्षात, बरणा. हे महत्त्वाच्या बघतोय आपण, बरोबर, महत्त्वाच्या का बघतोय समोर तुम्हाला लक्षातच येईल. बरणा. नंतर आहे कोलार. काय आहे? कोलार. कोलार. आता बघा, एक सांगायचं लक्षात, म्हणजे एक सांगायचं राहिलं की नदी जेव्हा उगम पावते, बरोबर, आणि ती ज्या दिशेने वाहते, समजा ही नदी आहे, ही या दिशेने वाहत आहे, पूर्वेकडे वाहत आहे, बरोबर, ज्या दिशेने वाहते, बरोबर, ज्या दिशेने ती वाहते त्या दिशेने आपण पण तोंड करून उभं राहायचं, बरोबर. जसं की आता मी समजा, आता ही नदी पूर्ववाहिनी आहे, या दिशेने मी पण उभं आहे, बरोबर. तिची आपली जी उजवी बाजू आहे तिच्या पण ते काय असतील ना, उजव्या साईडच्या उपनद्या असतील, बरोबर. आपली जी डावी बाजू आहे ते काय असेल, ते पण तिच्या काय असतील, डाव्या साईडच्या काय असतील, उपनद्या असतील. आलं लक्षात, सिंपल आहे एकदम. आता बघा, आपण आपला टॉपिक कव्हर करतो, बरोबर. का सांगितलं? अमरकंटकपासून सुरू झाली. पहिली नदी कोणती मिळते उपनदी? ती आहे हिरण, दुसरी बरणा, आणि तिसरी काय आहे? कोलार, बरोबर. त्याच्यानंतर भेटते अजून एक तिला नदी. ती कोणती आहे? ती आहे सुकी. काय आहे? सुकी, बरोबर. काय आहे? सुकी. त्याच्यानंतर अजून समोर येतो पण, तर ही आता हे कशा झाल्या, हे हिच्या उजव्या बाजूच्या, म्हणजे आपण आता समजा हे का सांगितलं, जी नर्मदा नदी आहे तर ती कशी आहे? ती कशी आहे? पश्चिम वाहिनी आहे, बरोबर. आता या दिशेनं वाहते, म्हणजेच काय होईल, आता या दिशेने वाहिली, समजा आता मी या दिशेने उभा आहे, म्हणजे आपण जे सुद्धा बघितलं हिरण, बरणा, कोलार, सुकी, तर हे काय तिच्या उजव्या साईडच्या उपनद्या आहेत, बरोबर. आता बघा, सुकी सांगितलं, त्याच्यानंतर थोडं समोर गेलं तर नंतर काय भेटेल आपल्याला, त्याच्यानंतर अजून आपल्याला भेटेल कोणती नदी, त्याच्यानंतर आपल्याला अजून कोणती नदी मिळेल तर ती भेटेल मन. काय भेटेल? मन. आलं लक्षात, काय भेटेल? मन नदी. अजून थोडं समोर गेलो तर अजून काय एक नदी लागते, तर त्या नदीचं नाव काय आहे? हटणी. काय आहे? हटणी. काय आहे? हटणी. इथं भेटलं समजा हटणी, बरोबर. हे काय झालं त्याच्या उजव्या साईडच्या उपनद्या. आता जाऊ आपण डाव्या साईडच्या. आता डाव्या साईडच्या बघायचं झालं, डाव्या साईडला एक नदी लागते, तर ती नदीचं नाव काय आहे? ती आहे बंजर. काय आहे? बंजर. काय आहे? बंजर. आणि बंजरच्या थोडं अजून समोर गेलं तर त्याच्यानंतर काय लागते, एक नदी लागते, तर ती आहे बंजर शक्कर. काय? साखर समजा, हिंदीमध्ये पण त्याला शक्कर म्हणतो, शक्कर. शक्कर. त्याच्यात अजून थोडं समोर गेलो तर अजून एक नदी लागते, तर त्या नदीचं नाव काय आहे? तवा नदी आहे. काय आहे? तवा नदी आहे, बरोबर. काय आहे? तवा नदी. अजून थोडं समोर गेलो तर एक नदी लागते, तर ती नदी लागेल कोणती? गोई. काय आहे? गोई. आता अजून लय साऱ्या उपनद्या आहेत, पण आपल्याला काय बघायचं आहे? महत्त्वाच्या बघायच्या आहेत. काय बघायचं आहे? महत्त्वाच्या. आता ही काय झाली? गोई. त्याच्यानंतर कोणती नदी लागेल? त्याच्यानंतर लागेल एक नदी आहे, तर ती आहे करजण. काय आहे? करजण. काय झालं? आता हे झालं त्याच्या उपनद्या मेन. आता हेच का बघितले आपण, बरोबर, कारण की त्यांच्यावर काय आहेत महत्त्वाचे काही काही डॅम आहेत, बरोबर, काय धरण आहेत, कारण की त्याच्याशी संबंधित काय होतील नंतर प्रश्न येतील कशामध्ये, एक्झाममध्ये. आलं लक्षात. आता याच्यामध्ये थोडंसं एक मजेशीर गोष्ट अशी आहे की आता समजा एक बरणा नदी आहे. काय आहे? बरणा. तर बरणा नदीवर एक डॅम आहे,
त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव सुद्धा पण काय आहे, बरनास नाव आहे. बरोबर. म्हणजे अशा ह्या नद्या आहेत त्यांच्या धरणाचे पण नावं तेच आहेत. बरोबर. कोलार आहे, कोलार नदीवर पण एक डॅम आहे, तर त्याचं नावसुद्धा काय आहे, कोलार डॅमच आहे. बरोबर. नंतर सुकीवर गेलो आपण, सुकीवर सुद्धा काय आहे, एक डॅम आहे. सुकीवर सुद्धा त्याचं सुद्धा नाव काय आहे, सुकी डॅम आहे. बरोबर. म्हणजे धरण आहे. आणि मनवर सुद्धा काय आहे, एक डॅम म्हणजे एक धरण आहे आणि त्या धरणाचं नाव काय आहे, मन आहे. काय आहे, मन आहे. म्हणजे जास्त दिमागाला ताण द्यायची काही गरज आहे नाही. म्हणजेच काय, सिंपल लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे तवा. तवा नदीवर म्हणजे तवा जी उपनदी आहे त्याच्यावर एक त्याचा काय धरण आहे आणि त्या धरणाचं नावसुद्धा काय आहे, तवा धरणच आहे. फक्त एकच नदी आहे, ती आहे गोई. काय आहे, गोई. आणि गोई नदीवर जो धरण आहे, गोई नदीवर काय धरण आहे आणि त्या धरणाचं नाव काय आहे, बोरली. काय आहे, बोरली. काय आहे, बोरली. फक्त एकच एवढं फक्त लक्षात ठेवण्यासारखं आहे. कशामध्ये, नर्मदा नदीच्या उपनद्यामध्ये. आता गोई जी आहे त्याच्यावर जे धरण आहे ते काय आहे, त्याचं नाव आहे बोरली. आलं लक्षामध्ये. काय काय सांगितलं, बरणा नदीवर कोणतं आहे, बरणा. कोलारवर कोलार, सुकीवर सुकी, मनवर मन, तवावर तवा नावाचं धरण आणि दुसरं गोईवर काय आहे, बोरली. एवढं फक्त लक्षात ठेवण्यासारखं आहे. आलं लक्षात. आता बघा, आता याच्यामध्ये जे मेन रिव्हर आहे त्याच्यावर सुद्धा काय आहेत, एक इम्पॉर्टंट काय आहे, तर इम्पॉर्टंट काय आहे, डॅम आहे, धरण आहे. बरोबर. आता आपण इथून आलो. बरोबर. इथं एक मधामध्ये धरण लागते आपल्या इथं. समजा पुन्हा एकदा बघू आपण. काय सांगितलं आपण, नर्मदा नदी कशी आहे, पश्चिम वाहिनी आहे. बरोबर. नर्मदा हेडिंग देतो म्हणजे लक्षात राहील तुमच्या. बरोबर. सुरू झाली कुठून, अमरकंटक, जाईल कुठून, भुरुजला. म्हणजे काय, खंभातच्या आखातामध्ये. आता या मेन रिव्हरवर काय लागतात, काही डॅम लागतात. तर पहिला आहे इंदिरा सागर. कोणता आहे, इंदिरा सागर. काय आहे, इंदिरा सागर. बरोबर. हा काय महत्त्वाचा एक धरण आहे, म्हणजे इम्पॉर्टंट, एक्झाममध्ये येत राहते. त्याच्यानंतर लागेल ओंकारेश्वर. काय लागेल, ओंकारेश्वर. बरोबर. ओंकारेश्वर. काय आहे, ओंकारेश्वर. बरोबर. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर आहे माहेश्वर. काय आहे, माहेश्वर. हे सुद्धा काय आहे, धरण आहे. कशावरचं, जे नर्मदा नदी आहे त्याच्यावरचं काय आहे, हे आहे म्हणजे महत्त्वाचे डॅम आहेत जे मेन रिव्हरवर आहेत. बरोबर. त्याच्यानंतर अजून एक डॅम आहे, तो आहे कर्जन. काय आहे, कर्जन. काय आहे, कर्जन. हे पण सुद्धा काय आहे, त्याचं महत्त्वाचं काय आहे, म्हणजे डॅम आहे मेन रिव्हरवरचं. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर जी नदी मिळते तर ती कुठे मिळते, भरूचला. काय मिळते, भरूच. बरोबर. हे काय, गुजरातमधलं ठिकाण आहे. बरोबर. म्हणजेच काय, सोबत कुठंच खंभातच्या आखातामध्ये जाऊन नदी मिळते. हे काय झाले, महत्त्वाचे डॅम झाले. बरोबर. त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट बघा, नदी आहे, नदीवर. बरोबर. आता या नदीवर जी आहे, जी नर्मदा नदी आहे त्याच्यावर जे महत्त्वाचे शहरं कोणते आहेत, कोणते शहरं ते महत्त्वाचे आहेत जे नदीच्या काठावर आहेत. कारण की मग एक्झाममध्ये विचारतात म्हणजे हे शहर कोणत्या काठावर आहे ते. आलं लक्षात. आता पहिलं शहर मिळते, पहिलं शहर कोणतं मिळेल, त्याला मिळेल जबलपूर. काय मिळेल, जबलपूर. काय आहे, पहिलं शहर जबलपूर. जबलपूर. काय मिळेल, जबलपूर. थोडं समोर आलो आपण, इकडे काय मिळेल आपल्याला, इकडे मिळेल मंडलेश्वर. मंडलेश्वर. काय सांगितलं, मंडलेश्वर. मंडलेश्वर. बरोबर. मंडलेश्वर. थोडं अजून समोर गेलो नंतर काय मिळेल आपल्याला, गरुडेश्वर. काय मिळेल, गरुडेश्वर. काय मिळेल, गरुडेश्वर. आलं लक्षात. नंतर अजून थोडं समोर गेलो मग मिळेल आपल्याला वडोदरा. काय आहे, वडोदरा. हे काय झाले, त्याचे महत्त्वाचे जे ठिकाण आहे, जे शहर आहेत ते नदीच्या काठावर लागलेले आहेत. तर हे आपल्याला त्याचे महत्त्वाचे काय म्हणजे काय भेटतात आपल्याला, शहरं भेटतात. जबलपूर, मंडलेश्वर, गरुडेश्वर, वडोदरा. हे काय झाले, महत्त्वाचे काय झाले, ठिकाणं झाले. आलं लक्षात. आता हे झालं आपला नर्मदा नदीबद्दल. आता याला आपण काय करू, एक टेबलमध्ये आखतो म्हणजे तुमच्या नोट्ससाठी तुम्हाला कामी येईल. आलं लक्षात. बघा काय सांगितलं आपण, हेडिंग काय सांगितली,
नर्मदा नदी. काय आहे? नर्मदा नदी. बरोबर. आता हा आपण टेबल घेतला समजा. बरोबर. टेबलमध्ये आपण त्याला बरोबर समजा याचा उपनद्या करू आपण, म्हणजे हे कोणती डाव्या बाजूकडच्या. बरोबर. डावी उपनदी आणि उजवी उपनदी. उजवी उपनदी. बरोबर. नंतर आहे धरण. कोणते कोणते धरण आहे ते शहर म्हणजे त्याच्या नदीवर ते पण, म्हणजे धरण. आणि नंतर आहे महत्त्वाची शहरं. काय आहे? महत्त्वाची शहरं. काय? महत्त्वाची शहर. आलं लक्षात. हा काय झाला आपला, हा झाला एक टेबल. आता टेबलमध्ये आपल्याला ते म्हणजे लिहायचं आहे, कारण की टेबल जेव्हा आपण टेबल कसं होते एक मॅट्रिक्ससारखं होते आपल्या. आणि आपला जो ह्युमन ब्रेन असतो आपल्याला नेहमी काय लक्षात राहतात, मॅट्रिक्स लक्षात राहतात. आता याच्या अगोदर आपण पूर्ण ते कव्हर केलेलं आहे टॉपिक. आता बघा त्याला आपण काय करू, एका टेबलमध्ये मांडू. आता डावीकडच्या जे उपनद्या आहेत ते काय सांगितल्या आपण. एक आहे बंजर. काय सांगितली? बंजर. दुसरी काय सांगितली? शक्कर. बरोबर. काय सांगितली? शक्कर. तिसरी काय सांगितली? तवा. बरोबर. तवा. आणि चौथी सांगितली गोई. बरोबर. काय सांगितली? गोई. उपनदीमध्ये काय सांगितलं? हिरण. काय सांगितली? हिरण. बरोबर. काय सांगितलं? हिरण. दुसरी काय सांगितली? हिरण. नंतर हिरण बरणा. काय सांगितली? बरणा. बरोबर. बरणा. तिसरी काय सांगितली आपण? हिरण बरणा कोलार. काय सांगितली? कोलार. बरोबर. कोलार. त्याच्यानंतर काय सांगितलं आपण? कोलार नंतर सुकी. काय सांगितलं? सुकी. बरोबर. सुकी. नंतर मन. आणि शेवटची काय सांगितली? हटणी. काय आहे? हटणी. हे काय झालं त्याच्या म्हणजे उजवी उपनद्या. आलं लक्षात. उजव्याकडच्या. धरणं कोणते कोणते सांगितले? आता हे तर बरणा सांगितलं आपण. बरोबर. बरणा. कोणते कोणते धरणं पाहायला पाठवतात आपल्याला नर्मदा नदीमध्ये? बरणा. दुसरी कोण सांगितलं? कोलार. बरोबर. कोलार. नंतर सुकी. नंतर आहे मन. बरोबर. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं? इंदिरा सागर. काय सांगितलं? इंदिरा सागर. काय आहे? इंदिरा सागर. नंतर इंदिरा सागर नंतर माहेश्वर. इंदिरा सागर नंतर काय सांगितलं? ओंकारेश्वर. बरोबर. काय आहे? ओंकारेश्वर. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं आपण अजून? माहेश्वर. आता इथं जागा नसल्यामुळे पण इथं लिहितो. अजून काय सांगितलं? शेवटचं एक कर्जन. काय आहे? कर्जन. हे काय झालं? त्याचे धरण आहेत, महत्त्वाचे धरणं आहेत. कशामधले? नर्मदा नदीवरचे. आलं लक्षात. आता नेक्स्ट आहे महत्त्वाची शहरं कोणती सांगितली? एक सांगितलं जबलपूर. काय सांगितलं? जबलपूर. नंतर काय सांगितलं? मंडलेश्वर. काय सांगितलं? मंडलेश्वर. आलं लक्षात. त्याच्यानंतर काय सांगितलं आपण? मंडलेश्वर नंतर गरुडेश्वर. काय आहे? गरुडेश्वर आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर काय आहे अजून? गरुडेश्वर नंतर एक सांगितलं तो आहे वडोदरा. काय आहे? वडोदरा. आलं लक्षात. तर हे काय झालं आपला हा झाला रिकॅप, म्हणजे रिव्हिजनसाठी तुम्हाला काम येईल. बरोबर. एकदम साधं सोपं आणि सरळ. आलं लक्षामध्ये. आता बघा एक गोष्ट तुम्हाला सांगायची लक्षात म्हणजे राहून गेली. जेव्हा आपण नदी बघितली. बरोबर. थांबा एक मिनिट. समजा काय सांगितलं की नदी आहे. बरोबर. नदीला काय सांगितलं? म्हणजे उगमस्थान. काय सांगितलं? उगमस्थान. हे झालं उगमस्थान. बरोबर. नंतर आहे मूक आहे. बरोबर. मूक आहे. त्याच्यामध्ये डेल्टा पण येतो. डेल्टा काय सांगितलं? मातीपासून गाडापासून बनते. त्याला आपण काय म्हणतो?
त्रिभुज प्रदेश त्याला काय म्हणतो आपण त्रिभुज, त्याला काय सांगितलं आपण त्रिभुज, त्याला काय म्हणतात त्रिभुज प्रदेश, बरोबर. आणि त्याच्यासुद्धा काय उपनद्या आहेत, नद्या, नदीच्या काय आहेत उपनद्या, त्याच्या सहाय्यक नद्या, बरोबर, उपनद्या सहाय्यक नद्या, त्याच्यावर काही डॅम आहेत, बरोबर. त्यामध्ये डॅम म्हणजे त्याच्यामध्ये काही कालवे पण सुद्धा आहेत, बरोबर, कालवा, बरोबर. आता जेवढं काही क्षेत्र त्या नदीने काय व्यापलेलं आहे, बरोबर बरोबर, जेवढं काही क्षेत्र त्याने काय केलेलं आहे व्यापलेलं आहे, बरोबर, तर त्यालाच काय म्हणतो आपण नदीचं खोरं, त्याला काय म्हणतो आपण नदीचं खोरं. आणि त्याला इंग्लिशमध्ये एक चांगला शब्द आहे, त्याला म्हणतो आपण रिव्हर बेसिन. काय आहे रिव्हर बेसिन एक शब्द आहे, आलं लक्षात. आता हे आपलं झालं आहे, म्हणजे हे सांगायचं होतं. इथं आलो आपण काय केलं, एक रिकॅप केला. कुठं रिकॅप केला आपण, हा टेबल बघितला, बरोबर. आता हा टेबल तुम्ही स्क्रीनशॉट काढा, नोट्स काढा, याच्यावर तुमच्या लक्षात येईल, आलं लक्षात. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.